चावी घेतली मी गाडीची नाही खिशात आहे माझ्या तरी गेलो. तर भावानो तुम्ही बघू शकताय आता आपण आपल्या बीचला काढलेलीच आहे. तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल आपण निघालोय कुठे. तर चला माझ्याबरोबर आहे माझी बाईक आणि माझा भाऊ सुशांत. गाडी अशी होती ती अशी करायलाच माझा अर्धा दम गेला. तुम्हाला काय सांगू हालना पण झाल्या बाई एवढी बीस्ट आहे. ठीक आहे हत्ती आहे हत्ती. हा नो पेंट नो गेन मसल होणार ना. ट्रिपला जाताना तर आशीर्वाद दिला पाहिजे नीट. ही बोलते आलास आणि दुखलं म्हणलास तर लय मारणार. आल्यावरती एक दिवस झोपणार आहे मी निवांत. स्टार्ट करतोय मी कोल्ड स्टार्ट साफ करतोय कारण की एवढा डस्ट ह्याच्यावरती बसलाय ना काय सांगू तुम्हाला. साफ केल्याशिवाय जाऊ शकत नाही आपण दे ना बाबा. हा मग ही तशी बघा भाई कशी दिसते एकदम चमकेली. थोडा शाना म्हणत्या युट्यूबर आहे मी एवढा मोठा हे आहे काय म्हणतेस मला. तर चला आपण थोडीशी पूजा वगैरे करू आणि मग जाऊ मस्त ट्रिपला एकदम भारी सुरुवात करू. पहिलीच ट्रिप आहे आपली गणपतीपुळ्याची. तशी मी साखर खायत नाही पण कसं आहे बाहेर जाताना तोंड गोड करून जाऊ है ना काय म्हणतात. बोल ना तिथे त्याला जास्त देऊ मी ते लय गोड खातात खायला. ते आम्ही दुसऱ्यांच्या फोनवर घेऊन तुला कॉल करू पण करणार तुला टेन्शन नाही मला माहित आहे तुझे पैशाचं नव्हतं काय तरी बोलतोस. नाही रे पण ते पहिला पाठी की असलं आणलं ना पैसा चाहिए. मला ना ग मी देते की सोमवारी तुला काढून. मगाशी गाडी बाहेर काढत होतो तेव्हा म्हणली मला ही गाडी उचलत नाही आणि काय म्हणलीस पुढे होय यायचं. होळी नाही त्या गाडी कशाला घेतली उचलत नाही तर जरी पाय पसत असलं ना तरी घेतली असते मी. पाठ ठेवला असता घरी. समुद्रात नाही जाणार समुद्राच्या इथे नाही बोटीत नाही पैसाच नाही तेवढा आमच्याकडे बोटीत बसायला. पैसा नाही चला का मग? चला तर निघू आपण. मी ठेवतो की परत. हा मी ठेवतो की परत. चलो चालवायचा कट्टाळाच येणार आहे तुला. तर आता आपण निघालोय आणि पप्पा आपल्याला वाटत भेटले तर राहणार होते. तर पप्पांचा पण आशीर्वाद घेऊन आपण पुढे निघालोय कारण की घरच्यांचा आशीर्वाद घेऊन निघालं तर ट्रिप आपली सुखरूप होते. तर चला जी आहे बघा 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 हिला आणि आमची दिदी आणि बारकी आणि आमची आत्ती जी सारखी कटकट करत असत्या. हिच्या मागे एवढं काम असते ना अख्ख्या भारतात एवढं काम नसेल कुणाच्या मागे तेवढं हिच्या मागे काम असते. मामा आमचं शांत असतात काही विषय नाही पण आत्ती लयच वैताग करते आमचा. हा कापा फणस आहे जो की खायला एकदम भारी लागतो माहिती का. आणि हा आमच्या वहिनीने कोकणात आणलाय म्हणजे काहीतरी फायदा आहे तिकडची वहिनी. आम्ही आता थांबलेलो आहे भाई. इंजिन एवढं गरम झालंय ना पण आता जेवायला थांबलेलो आहे तरी तर आपण मस्त जेवू. घरातून जेवण आणून खाणं भाई मजा वेगळीच आहे माहितीये का. कांदा काय भाकर काय आणले तुम्हाला सांगतो या. जेवण सोडतोय आता त्याच्यावर कुरकुरे पण आणलंय एन्जॉय करा भाई. सुशा पप्पाने सगळे कुरकुरे सपवल्यामुळे आपल्याला एवढंच कुरकुरे भेटले आज. तर भाकरी आणि पोळी हाय प्रोटीन भाई फूड तुम्हाला तर माहितच आहे. कांदा फोडतो मी चिला वगैरे खायचो. सुशांत आणि बघा ती आपली सुनैना तुमची सगळ्यांची आवडती मैना. प्रोटीन इंटेक पूर्ण करायला आम्ही घरातून पनीर आणलंय. पनीर इज द बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन ब्रो. हा जा हा पण एक विषय आहे बरं का. आमची आत्ती आता तुम्ही लग्नाचे माझे रील्स बघितले असतील तर आमची आत्ती ना म्हणजे आमचं म्हणजे बऱ्यापैकी असं एकदम लय स्ट्रगल केलं भाई आत्तीनं आमच्या. तर तुम्हाला कळेल की एक मुलगी जर घरात आली जी लक्ष्मीसारखी येते तर घर किती चांगलं आणि चेंज होऊ शकते. तसंच आमचा जो भाव संत्या आता त्याला म्हणजे आमची दीप्ती वहिनी की अशी लक्ष्मीसारखी घरात आली तर घर एवढं भारी चेंज झालं ना. त्यामुळे सांगतो भावनो मुलगी अशी करा जी सुंदर दिसेल. असं तसं तुम्ही म्हणशील सुंदरच पाहिजे पण बाबा घर सांभाळणारी चांगला आपलं घर राखणारी स्वाभाविक अशी मुलगी करा तेव्हाच तुमचं घर चालेल. सुशांत माऊली कसं वाटतं मला बरोबर बोल ना. बरोबर बोललास पण ज्याला भेटणार त्याचं काय ज्याचं नशीब आहे त्यालाच भेटणार. तर खूप लोक म्हणत असतील की 5 लाख घेऊन भाई बाईक कशाला घ्यायची कार घ्यायची. तर बाबा
आम्ही इथं जेवायला बसलोय आणि बाईक आपली तिथं आहे. तर 4 व्हीलरमध्ये बसणारी लोक पण आपल्या बाईकला बघून जात आहेत. मग विचार करा, औरा आहे भाई GTचा आणि आपलं ड्रीम आहे. वाटतंय भाई एकदम भारी भारी. तो लय भारी होता ह्याच्यापेक्षा थोड्या, तो छोटा होता. भारी होता तो. हो असं भारी वाटतंय ना तुम्हाला काय सांगू भावानो. वेळ भेटला तर फिरायला जात जा. त्या गावापासून आपण आलो तर इथं आल्यावरती पेट्रोल पंप इथून फक्त 27 किलोमीटर असणार आहे गणपतीपुळे. तर पेट्रोल 760 रुपयाचं आपण टाकलं आहे. राहिलेलं थोडं पण म्हटलं रिस्क नाही घ्यायची, कारण की भाई 20 घेऊन आलं म्हटलं रिस्क नाहीच. इथं आधीच पेट्रोल महाग झालं. काळा असला पडलोय बघ, धुळा सगळा आलाय, कारण की फुल हेल्मेट माझं बसत नव्हतं नीट. मी ते चेंज करणार आहे, त्यामुळे हाफ आणल्यामुळे इथून पूर्ण धुळा जात होता. बघ तुझ्या इथं. हॅलो गाईज, आम्ही गणपतपुळेमध्ये या रूममध्ये थांबलो आहे. तुम्हाला रूमची टूर दाखवतो भाई. बघा फॅन वगैरे वगैरे, हा बेड आणि हा दर्शवते. आणि चालवून चालवून तुमच्या भावाचं हाल काय असं झालं. हे आमचं वॉशरूम, टॉयलेट बाहेर आहे. गरम पाण्याची वेळ आहे, बट भाई तुमचा भाऊ गरम पाण्याने आंघोळ करत नाही, थंड पाण्याने. मसल रिकव्हरीसाठी थंड पाणी चांगलं आहे माहिती ना तुम्हाला. आता मस्तपैकी फ्रेश होऊया आणि मग थोडं फिरूया, कारण की आपल्याला सकाळून जायचं आहे दर्शन करण्यासाठी. 5 वाजता आरती वगैरे करून मस्त दर्शन करायचं. आता एवढ्या गडबडीत नाही करायचं. मालवणच्या गाडी चालवून चालवून पंप कसा आलाय पोरांस माझे हे झाले. वर्कआउट कर उठ उठ. हॅलो, आता आपण तयार झालो आहे. हा बघा आउटफिट आपला. तर आज आपण दर्शन घेणार नाही, थांबा हे जरा पुसून टाकतो. तर आता आपण मस्त तयारी केली आहे, मस्त फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केले. आता आपण थोडंसं फिरून येऊया आणि दर्शनाला उद्याला जाऊया. असं नाही दर्शनाला जात आहे ना. जास्त दिवस नाही तुझ्या. हे भारी आहे यार ते तुझ्या. मी आता पायी चालतोय कारण की बाईक लावली, बोललो थोडंसं घेऊया पायीच. मस्त काय काय भेटतंय बघायला. दुखाय लागले. तर हा व्यू कसला भारी आहे. गाडी बसून काय झालं बाळा, ढोंगान दुखाय लागले. हा बघा मी चालवली, सगळं मी केलं आणि याचं दुखतंय ढोंगान. माझं काय काय दुखाय पाहिजे, पण माझं नाही दुखत आहे. तुझं दुखणार, घरी गेल्यावर दुखणार. नाही दुखत आहे भाई. तुम्ही व्ह्यू चेक करा कसला भारी आहे. आता आम्ही कुठं आलोय तुम्हाला माहिती आहे ना. ह्याला आणलाय रण गाड्यात बसवायला. इकडे वर मंदिर आहे. आता आम्ही आलोय बीचवर. माझं पण नाही कसं. तर आम्ही आता फिरतोय बिना कामाचे, असं पण होऊ शकता. आम्ही मला वाटतंय तरी 11:30 विशिक हॉटेल आम्ही चालून आलो. कुठं जेवण नाही भेटलं आम्हाला. वेटिंग होती 2-2 तास. इथं तर भेटले, भातच खातोय आता. सुशांत खूपच वैताग आहे. मी पण घाम बघा किती आलाय चालून चालून. पोटात आमच्या टकलं पडलं नाचण्याची बाजू भाई इथं पार्क आहे. सुशांत भाव आता ब्लॉग उघडताय. घरामध्ये आहे. पहिला तर फॅन लावा, नाहीतरी तर आधीच मी खूप हॉट आहे, तुला माहिती आहे ना. घाम असला आलाय ना, काय सांगू तुम्हाला. काय काय आणलं दाखवतो जेवणामध्ये. भेटत नव्हतं मला वाटतं. 2 तास चालत होतो आम्ही. एवढी वेटिंग होती आणि भूक पण लागली होती आणि वेटिंग जाम जास्त होती आणि लवकर जेवण पण भेटलं नसतं. त्याच्यामुळं म्हटलं पार्सलच आणू आणि खाऊ. आणि थोडंसंच आणलं कारण की मगाशी पाणीपुरी पण खाल्ला. त्याच्यामुळं पोटात जागा जेवढी आहे तेवढं चांगलं आहे. बघा जेवणामध्ये आम्ही पनीर पुलाव आणला आहे, ज्याच्यामध्ये ग्रीन पीस पण आहे आणि आईस्क्रीम्स आणल्यात. हां मस्त 3 फ्लेवर वेगवेगळे आणल्यात आणि कांदा वगैरे पण आहे.
तर हेच आहे आमचं जेवण. अरे खूप वेटिंग होती, काय सांगू तुम्हाला. हा बघा बॉडी बिल्डरचं सांग कसं आहे, भावाची बॉडीचा नाद करायचा नाही. बघा बघा चेस्ट बघा. पनीर घेतो. टॉप चालू 2 तास चालू आहे ना, त्यामुळे पहिला तास टॉप लागतो. तर भावनो आता वाजले 11:30 आणि आता आम्ही जात आहे मस्त गणपतपुळ्याची नाईट राईड मारायला. तर आपला भाव आपल्यावर येत आहे, तुम्हाला माहीतच आहे, सुशांत. बेडवर कसा झोपलाय बघा, एकदम नैना महिनासारखा. तर चला राईड तुम्हाला पण दाखवत थोडं नाईटचं शो. उचलो का? तर तयारी आमची झालेली आहे. आता वाजले मला वाटतं आय थिंक किती वाजले, 4:30 वाजलेत. आणि 5 वाजता देवाची आरती पण असते, सकाळची काकडा आरती. तर ती आपल्याला अटेंड करायची होती. तर हा वाला व्हाईट ड्रेस आणि पॅन्ट. तर चला आपण जाऊयात आता, तुम्हाला पण दाखवतो. हा बघा सुशांत रेडी होतोय शूज वगैरे घालून. एवढ्या सकाळचं आम्ही फक्त दोघंच आहे, बाकी रोडवरती तर कोणच नाही आहे. होत आहे काय इंस्टा फुल बॉट. व्हिडिओ घेऊ ना. जेवायला भेटेल तुला, काय सांगतो 2 तास भेटते. पण दादा रामकृष्ण रे. नंतर आम्ही गेलो बीचवरती. बीच पाहू शकताय. आणि आमचं इथनं चेकआउट करायचं टाइम झालं जायचं. तर भावना बघा किती आम्ही निघणार होतो बॅग पॅक करून, तर पाऊस बघा बाहेर. तर एवढा पाऊस आहे ना, बरं झालं देवाच्या कृपेने आम्ही गेलो नाही, तर एवढं भिजलो असतो ना आणि पूर्ण चिकचिक झाला असता आम्ही, आणि मग मूडच गेला असता बाईक चालवायचा. ब्लॉग इथं एंड नाही होत आहे, तुम्हाला दाखवतो मी. आता आपण घरी जाताना पण प्रवास थोडाफार करू, भारी थोडंसं फिरू, एन्जॉय करू, मजा करू. चला. तर आमची गाडी इथं लावली आहे. तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकताय हा स्पॉट किती सुंदर आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा. आम्ही पुढे गेलो होतो गाडी घेऊन, बट ह्या स्पॉटसाठी आम्ही मागे परत आलो. थांबा तुम्हाला नीट दाखवतो. काय व्ह्यू आहे गाईज, विषय हार्ड आहे, विषय हार्ड. अरे बघायला असलं भारी वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही जर अरे हेल्मेट काढ रे भाई. कसं पण काढतो मी, मला अजून सवय नाही हेल्मेटची. तुम्ही जर भाई डोळ्याने पाहिलं नाही तर विषय हार्ड आहे. आणि सगळीकडे हिरवंगार आहे पाऊस पडल्यामुळे. कोकण बोलते. आंब्यात आल्यावरती हा चहा वगैरे थोडा चीट करतोय बघा. हा त्याच्यामुळे चहा प्यायला लागलाय मला. आणि आपले भाव लोक पण आले, या खावा थोडं, या इकडे. हे बघा आंब्यातले आपले भाई. तर चला स्टार्ट करू. मलकापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही 700चं पेट्रोल भरलं. ओके, म्हणजे असं काय आपल्याला ॲव्हरेज दिलंय आणि चांगलं दिलंय मनासारखं. काय बोलतं, हा बघा कसं झालंय खुळा. ट्रिप कंप्लीट होऊन आता आम्ही घरी पोचलोय. आता आम्ही जातोय अंघोळीला नदीला, कारण की खूप वैताग आला. आपली गाडी लावल्या खाली, पण आपल्या बाईक ना आपल्याला सुखरूप घरात आणलंय, त्याच्यामुळं आपल्यासाठी ती लक्ष्मी आहे.
आल्या आल्या कपडे बदलून मसेसने वैरण आणि पाणी तेवढं दाखवलं. शेतकरी आहे ना शेवटी, करावं लागतं. आज केलेस चांगलेच वाटणार ना.